काय आज नाशिकमध्ये आज नाशिक या ऐतिहासिक शहरामध्ये लहुजी शक्ती सेनेची लवश्री विष्णू कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक आणि या ठिकाणी निर्धार संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला। गेल्या 1 तारखेला भारतीय सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो ऐतिहासिक निर्णय दिला, ज्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी खास करून या विषयासह सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये आज त्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी विशद करावी आणि तात्काळ या विषयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। या विषयाच्या अनुषंगानं आज तातडीनं बैठक घेऊन आम्ही उद्यापासून त्याच्यावर काम करतोय आणि रस्त्यावर उतरण्याची भूमिका निश्चितपणाने लहुजी शक्ती सेना परिवार या ठिकाणी करणार आहे आणि या निर्णयाच्या आड जो कोणी येणारा असेल त्याला आडवं करण्याची भूमिका लहुजी शक्ती सेना परिवार या चळवळीमध्ये या लढ्यामध्ये आम्हाला प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, ते बेहतर होईल। परंतु आम्ही आरक्षण वर्गीकरण प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असलेला सत्ता स्वातंत्र्य आणि न्याय आमच्या पदरात वाढून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका या ठिकाणी ठामपणाने ठरलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीचा पायाभरणी आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। लहुजी शक्ती सेनेचा विजय असो, लहुजी शक्ती सेनेचा विजय असो। कसबे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय लहुजी, जय लहुजी। हा साहेब, आज आपली बैठक इथे झाली। प्रामुख्याने काय मागण्या इथे झाल्या आणि ठराव कोणते झाले याविषयी आपलं काय मत आहे? येणाऱ्या विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। त्याचबरोबर इतर अनेक विषय या ठिकाणी आजच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले। प्रामुख्याने जो दिनांक 1 तारखेला सुप्रीम कोर्टाने जो निकाल या ठिकाणी उपेक्षित घटकांच्या बाजूने दिलेला आहे त्या निर्णयासंदर्भात या ठिकाणी आज या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। जे राज्यभरामध्ये, देशभरामध्ये या वर्गीकरणाच्या संदर्भातील, क्रिमी लेअरच्या संदर्भातील विविध राजकीय पक्ष, नेते मंडळी, विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने जो उहापोह या ठिकाणी देशभरामध्ये कालपर्यंत केला होता, काल मात्र त्या भारत बंदच्या माध्यमातून तो फुगा फुटलेला आहे। खऱ्या अर्थाने जो या ठिकाणी या आरक्षणाचा लाभधारक राहिलेला आहे त्यातीलच अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी जो उपेक्षित घटक राहिलेला आमचा लहान भाऊ आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। या अनुषंगाने या ठिकाणी अनेक सामाजिक किंवा आमच्याच भावबंधापैकी अनेक जण या ठिकाणी मतं व्यक्त करत असताना विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये भूषणजी गवई यांचा या ठिकाणी खास करून उल्लेख केलेला आहे आणि त्यांचे विशेष असे आभारचा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कारण 7 न्यायमूर्तीपैकी एकमेव असे जज होते जे गवई साहेब होते, रासू गवई साहेब यांचे ते चिरंजीव यांनी जो त्या ठिकाणी जे मत आपलं व्यक्त केलं, निश्चित त्यांना या ठिकाणी सॅल्यूट आहे। समाजाच्या वतीने, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आभाराचा, अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। मात्र निश्चित हा निर्णय झालेला असताना आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय तात्काळ त्या ठिकाणी लागू केलेला आहे। इतरही राज्य त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी प्रत्येक त्या राज्यामध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करत असताना, कारवाई करत असताना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी थोडंसं उदासीनता या सरकारच्या माध्यमातून वाटते। निश्चित आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, मात्र घटक पक्ष असताना या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा आमच्या भावी पिढीचं भविष्य महत्वाचं आहे। त्याकरिता या ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय घ्यावा। आम्ही तुमच्याकडे आमदारकी, खासदारकी मागायला आलो नाही किंवा इतर कुठल्या मंत्रिपदाच्या बाबतीत तुमच्याकडे आलो नाही, मात्र निश्चित ज्या लढा घेऊन, जो विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत तो विषय आपण तात्काळ या ठिकाणी निकाली लावा, एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला करतो। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर किती जागा लढवणार त्या संदर्भात आज राज्य कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली। त्यासाठी एक समिती तयार करण्यात आलेली आहे। एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 288 पैकी अनुसूचित जातीच्या 29 जागा आहेत, इतरही काही जागा आहेत की ज्या ठिकाणी मातंग समाजाला त्या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली पक्षाकडून तर भले त्या ठिकाणी जनरल ओपन असेल
त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाचे अनेक सक्षम असे पदाधिकारी आहेत जे निवडून येऊ शकतील. त्यासाठी अभ्यास करण्याकरिता या ठिकाणी आजच समितीची घोषणा करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून आठवडाभरामध्ये या ठिकाणी तो अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती निश्चित भविष्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. लहुजी शक्ति सेनेचा गजबे साहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद.